नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललो होतो कुठं तर म्हणे केडगावच्या रेणुका मातेला. मी काय अहोमच नाही म्हणत होते, पण मी तरी पण जिद्दी स्वभाव काय असतो ना, तो आपली फटाफट आवरून निघालो आम्ही. पावसाचं वातावरण इतकं की दिवसभर पाऊस चाललेला होता, पण माझं काय नाही हट्टच होता की जायचं. आम्ही हाणाय करत चांगलं पुलाखाली पोहोचलो नाही का. पण हे पाऊस रहदारी पण भरपूर होती, पावसाचं खूपच हे होतं. सगळी रस्त्याने सजावट होती देवीसाठी, येणाऱ्या काय म्हणतात ते भाविकांसाठी. फायनली आम्ही मंदिरापाशी जवळजवळ आलो. बाहेरचे लोक बघूनच खूप भारी वाटत होतं. जवळजवळ दुकानं खूप होती, माहिती नाही का, घेण्यासारखं खूप होतं. पण काय हा बघा, इतका पाऊस झाला होता, इतका की मी चिखलाने वैतागून गेले. मला ते म्हणते झालं यायचं का फिरायचं म्हणलं नको बाबा आता आणखी. आपलं फायनली मंदिराजवळ गेल्यावर अहोंनी गजरा बघितला, आम्ही गजरा घेतला आणि ताट वगैरे पण म्हणजे देवीचं सामान वगैरे पण ते नारळ हे पण घेतलं. आणि आपलं रांगेत जाऊन गर्दी बघा ही किती आहे. मग काय मी रांगेत जाऊन उभं राहिले. मोबाईल आतमध्ये काही यूज करायचा नव्हता, त्यामुळं तिथं जवळ जाऊस तर काय मला व्हिडिओ नाही घेता आला, म्हणून मी थोडंच हे केलं. मग काय दर्शन वगैरे आपली घेतच होतं. गर्दी होती त्यामुळे थोडं 1-2-5 मिनटं वेळ लागला, पण झाला ते दर्शनही चांगल्या प्रकारे झालं. मग काय आपलं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर मी बाहेर आले. आणि बाहेर बघा तुम्ही, बाहेर तोपर्यंत पाऊस सुरू झालेलाच होता. आपली काय मी छत्री घेऊनच उभं होते आवरतच आपलं. खूप भिजल्यामुळं गरम गरम काहीतरी खावं म्हणून वडापाव वगैरे आम्ही खाल्ला. आणि पाऊस तर काय थांबायचं हे नावच घेत नव्हतं. मग काय मी आपलं चला म्हटलं, चलाच. फायनली आम्ही घरी आलो. घरी पाहतो मी आल्यानंतर मी किती भिजली होती पूर्णपणे. मग काय आपलं झोपून घ्यावं म्हटलं आता. मग मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि झोपून घेतलं. पण काय चेष्टा जिरली यायचं का कुठं फिरायला यायचं. मी झोपले तर चेष्टा करायला मोकळायचं आपले. मग काय चेष्टा करायला मला म्हणत होते चल म्हणलं नको बाबा. तर फायनली मी माझा मिनी ब्लॉग कसा वाटला मला ते सांगा. सर्वांना जय भीम, जय शिवराय, नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सर्वांना.